नमस्ते मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन कथेमध्ये. जर तुम्हाला कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आई गेल्यानंतर रमेशने तिची जुनी पिशवी कपाटात तशीच ठेवली होती, कारण त्याला ती निरुपयोगी वाटली होती. 2 वर्षांनी गावातून आलेला एका फोननंतर त्याने पुन्हा ती पिशवी उघडली. त्यात एक जुनी साडी, डिक्काचा लाडू आणि आईने लिहिलेलं पत्र होतं. त्या पत्रात आईने आपल्या मुलासाठी केलेल्या आयुष्यभराच्या त्यागाची कहाणी लिहिली होती. स्वतः उपाशी राहून त्याला अन्न दिलं, स्वतःचे कपडे न घालता त्याच्या शिक्षणासाठी पैसे साठवले, आजारी असूनही त्याच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना केली. पत्र वाचताना रमेशच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्याला आपल्या वागण्याचा प्रचंड पश्चाताप झाला. त्याने आईची जुनी साडी छातीशी धरली आणि मनापासून माफी मागितली. त्या दिवसापासून त्याने गावातील निराधार वृद्ध आई वडिलांची सेवा करण्याचा संकल्प केला. त्याच्या त्याच्या जीवनापासून औषधापर्यंत सर्व जबाबदारी त्याने स्वीकारली. हळूहळू संपूर्ण गाव त्याचा आदर करू लागलं. प्रत्येक वृद्धामध्ये त्याला स्वतःची आई दिसू लागली. आईच्या पुण्यातील त्याने सर्व वृद्धांना जेवण, कपडे आणि औषधांचे वाटप केलं आणि सर्वांसमोर सांगितलं की वडील जिवंत असताना त्यांना प्रेम द्या, कारण ते गेल्यावर कितीही रडलात तरी ते परत येत नाही. त्या दिवसानंतर रमेशचे आयुष्य पूर्णपणे बदललं. आईची जुनी पिशवी त्याच्यासाठी जगातील सर्वात मूल्यवान खजिना बनली. त्यात पैसे किंवा दागिने नव्हते, पण आईचा निस्वार्थ प्रेम, तसेच संस्कार आणि त्याग दडलेला होता. ही कथा आपल्याला शिकवते की आई वडिलांचं प्रेम अमूल्य असतं. त्यांची किंमत ते आपल्यासोबत असतानाच ओळखली पाहिजे. त्याच्यावर प्रेम करा, त्याचा आदर करा आणि त्यांना कधीही एकटं सोडू नका. कारण आयुष्यात सर्व काही पुन्हा मिळू शकतं, पण आई वडील पुन्हा कधीच मिळत नाही. जर कथा तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.